नमस्कार. 7 डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. यावल तालुक्यात आज सोमवारी सायंकाळपर्यंत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. यावल तालुक्यात शेतकरी संघर्ष संघटनेचा मंगळवारी असलेल्या बंदला पाठिंबा, तहसीलदारांना दिले निवेदन. शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेकडून देशव्यापी बंदला पाठिंबा. यावल शहरातील बाजार समिती बंद राहणार, शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा. बाजार समिती कर्मचाऱ्यांचा देखील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या मंगळवारी संपाला दिला पाठिंबा. यावल शहर व तालुक्यातील शाळा उद्या मंगळवारपासून सुरू होत असून शाळांमध्ये स्वच्छता अभियान सुरू. एकात्मिक प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासी आश्रम शाळेतील वर्ग 3 व 4चे कर्मचारी काढणार बिऱ्हाड मोर्चा. मंत्रालयात आत्मदहनाचा इशारा, यावलला दिले निवेदन. हिंगोणा येथे घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक. बामनोद येथील ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या लिपिक भरतीत गैरप्रकार, पंचायत समितीकडे तक्रार. भालशिव पिंपरी फाट्याजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले. यावल शहरातील बुरुज चौकात महापरिनिर्वाण दिन साजरा. यावल शहरातील पंचशील नगरामध्ये देखील मान्यवरांच्या उपस्थितीत महापरिनिर्वाण दिन साजरा. वडरी गावात महापरिनिर्वाण दिन निमित्त महामानवास अभिवादन. अंजाळे गावात महापरिनिर्वाण दिन निमित्ताने अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकील सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी कोरपावली येथील रहिवासी ॲडव्होकेट रियाज पटेल यांची निवड. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. खूप सारी व्हरायटी आणि एकमेव कलेक्शन, तेही तुमच्या बजेटमध्ये. दिवाळीच्या खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता रुपाली ब्युटी पार्लर शेजारी, फालकनगर, यावल. स्टाईल अप कलेक्शन यावल. सर्व प्रकारचे लेडीज, जेंट्स आणि किड्सवेअर उपलब्ध आहेत. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 7 डिसेंबर सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. गेल्या काही दिवसापासून यावल शहर आणि तालुका हा कोरोना रुग्णसंदर्भात निरंक आढळून येत आहे. एकूणच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव यावल शहर आणि तालुक्यातून कमी झालेला दिसत आहे. असे असले तरी प्रत्येक नागरिकाने अजूनही खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा थंडी अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात पडत नाही आहे. मात्र जानेवारी आणि डिसेंबर महिन्याच्या अंतिम टप्प्यात थंडी वाढण्याची शक्यता असून या काळामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तेव्हा प्रत्येक नागरिकाने स्वतःला व आपल्या कुटुंबाला दुसरी लाटेत येणाऱ्या कोरोनापासून सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. युवा सम्राट सुपर मॉल सोबत साजरा करा शुभ दीपावली उत्सव. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर 5 ते 50% भव्य सूट. फक्त 999 रुपयाच्या खरेदीवर मिळवा लकी ड्रॉ कुपन व जिंका आपल्या हक्काची बक्षीस. यात फ्रीज, सायकल, लेडीज मेकअप टेबल म्हणजेच ड्रेसिंग टेबल सह विविध बक्षिसे. तेव्हा दीपावलीची खरेदी करायची असेल तर एक वेळा युवा सम्राट सुपर मॉलला अवश्य भेट द्या व सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आता सारं काही बजेटमध्ये. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याविरुद्ध दिल्ली येथे शेतकरी बांधवांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या 10 दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला यावल तालुक्यातील शेतकरी संघर्ष संघटनेने पाठिंबा दिला आहे व आज सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याकडे निवेदन देऊन मंगळवारी पुकारलेल्या बंदमध्ये त्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेत यावल तालुक्यात बंद पुकारला आहे. शेतकरी संघर्ष संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर 3 नवीन कृषी विधेयक मंजूर केले. सदरच्या कायद्यामुळे सामान्य शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार असून या कायद्याच्या विरोधात गेल्या 10 दिवसापासून देशभरातील शेतकरी आणि शेतकरी संघटना दिल्ली येथे आंदोलन करीत आहे. तेव्हा या आंदोलनाला पाठिंबा आणि संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा देण्याकरिता यावल तालुका शेतकरी संघर्ष संघटनेने
एक पत्र येथील तहसील कार्यालयात देऊन पाठिंबा दर्शवला व मंगळवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन भारत बंदमध्ये यावल तालुका बंद करण्याकरिता त्यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष भरत अशोक बळगुजर, संपर्क प्रमुख भरत मधुकर चौहान, सुनील भालेराव, युवा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, विकास सोसायटीचे संचालक कैलास वासुदेव पाटील, हंबर्डी ग्रामपंचायत सदस्य दीपक मेढे, अंशकालीन जिल्हाध्यक्ष विजय नथू पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे मुकेश वानखेडे, मयूर फिरके आदींची निवेदन देते प्रसंगी उपस्थिती होती. सर देऊन द्या, सांगा आता काय. म्हणजे दिल्लीमध्ये हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे जे आंदोलन चालू आहे, हे जे सरकारने 3 कृषी विधेयक आणलेली ती शेतकऱ्यांविरुद्ध आहे. आणि ते कृषी विधेयकांची संघटना शेतकरी संघर्ष संघटना ती जाहीर पाठवणार आहे. त्या संघटनेचं असं म्हणणं आहे की बाबा उद्या त्यांनी भारत बंदची जी आंदोलनाची हाक दिलेली त्याच्याकरता आपल्या यावर तालुक्यात सुद्धा भारत बंद व्हायला पाहिजे. भारत बंदला आमच्या संघटनेला देऊन द्या. खुश खबर खुश खबर। दीपावली के इस अवसर पर एसएमबी मार्ट लाया है आपके लिए किराना सामान, डेली नीड्स, ड्राई फ्रूट्स, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, मोबाइल एसेसरीज, प्लास्टिक आइटम्स, कॉस्मेटिक्स, कन्फेक्शनरी, नमकीन, बेकरी, होजियरी, डेनिम जैसी ऊंची कंपनियों के प्रोडक्ट पर भव्य दिव्य छूट। खरीदी करें जितनी बार, डिस्काउंट पाइए उतनी बार। एसएमबी मार्ट में आइए और बड़े खरीदी पर फ्री गिफ्ट्स पाइए। क्वालिटी, क्वांटिटी और वाजबी दाम, यही है एसएमबी मार्ट। तो आज ही आइए और लाभ उठाइए इन धमाकेदार ऑफर्स का। मंगळवारी केंद्र सरकारकडून पारित करण्यात आलेल्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. तेव्हा या बंदमध्ये यावल तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून देखील पाठिंबा देण्यात आला आहे. आणि मंगळवारी या तिन्ही पक्षांच्या वतीने यावल शहर व तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तेव्हा या संदर्भातील माहिती जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, हाजी गप्पार शाह यांनी दिली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या बंदमध्ये सहभागी होण्याचं एक आवाहन जिल्हा परिषदचे गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केलं आहे. ते आपण बघूया. उद्या दिनांक 8 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या भारत बंद या सर्व विरोधी पक्षही उतरणार आहेत, असं काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी उतरण्याचं जाहीर केलेलं आहे. मी सर्व शेतकरी बंधूंना, त्याचप्रमाणे व्यापारी बंधू, कामगार बंधू यांना आव्हान मी करतो की उद्या दिवशी जो भारत बंद शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आहे त्यामध्ये आपण सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या प्रती आपली भावना या ठिकाणी व्यक्त करावी अशी विनंती सर्वांना करतो. त्याचप्रमाणे काँग्रेससुद्धा या बंदमध्ये उतरणार असून आम्ही सुद्धा यावरमध्ये लहानसं आंदोलन या ठिकाणी छेडणार आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून बाजार समिती देखील बंद ठेवली जाणार आहे. देशव्यापी आंदोलनात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार, फैजपूर शहर तसेच किनगाव आणि भोटेक येथील उपबाजार या सर्व ठिकाणी कामकाज बंद ठेवले जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती मुन्नाभाऊ पाटील यांनी दिली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांनी
राज्यव्यापी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांना निवेदन देऊन आपण देखील मंगळवारी संपात सर्व कर्मचारी सहभागी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रसंगी बाजार समितीचे सचिव स्वप्नील सोनवणे, सहाय्यक सचिव विजय कायस्थ, लेखापाल योगेश चौधरी, निरीक्षक किशोर सोनवणे, लिपिक विवेक भालेराव, शिपाई श्रीमती भामरे, विनोद सोनवणे सह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. शहर व तालुक्यात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतच्या 65 शाळांपैकी 40 शाळा मंगळवारपासून सुरू होत आहे. या दृष्टीने शाळांमध्ये सोमवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. शहरातील साने गुरुजी विद्यालयात संपूर्ण परिसर स्वच्छ करीत वर्गखोल्या सॅनिटाईज करण्यात आल्या. यावल तालुक्यात इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शिक्षण देणाऱ्या 65 शाळा आहेत. यात एकूण 14,591 विद्यार्थी असून अध्यापनाचे काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या 546 तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 260 आहे. आता मंगळवारपासून शाळा सुरू होणार असून 40 शाळांनी शाळा सुरू करण्यासंदर्भातील संमतीपत्र दिले आहे. तेव्हा तालुक्यात सोमवारी शाळा सुरू करण्यापूर्वीची तयारी जोमाने सुरू होती. यावल शहरातील पालिका संचलित साने गुरुजी विद्यालयामध्ये कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व वर्गखोल्या स्वच्छ करून सॅनिटाईज करण्यात आल्या. या कामी शिक्षण समितीचे अध्यक्ष नगरसेवक अतुल पाटील, शिक्षण समिती सभापती रुक्माबाई भारेराव, नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी, मुख्याधिकारी बबन तळवी यांच्या आदेशान्वये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शाळेत जाऊन संपूर्ण स्वच्छता अभियान आणि वर्ग सॅनिटाईज केले. या कामी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश वाघ, उपमुख्याध्यापक M.K. पाटील, उपप्राचार्य A.S. इंगळे, पर्यवेक्षक S.T. आडेकर, D.S. फेगडे, नितीन बारी सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. हो येतोय. हे लालच दाबेत आहे ना मधलं ना. यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आज सोमवारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत आदिवासी विकास विभाग, आश्रमशाळा, वसतिगृह वर्ग 3 व वर्ग 4 या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून एक निवेदन देण्यात आलं. यात त्यांनी म्हटले आहे की तासिका व रोजंदारी तत्वावर अनेक वर्षापासून कर्मचारी आदिवासी आश्रमशाळेवर काम करीत आहे. मात्र त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना विषाणूच्या संकटामध्ये 2020-21 या शैक्षणिक वर्षातील अद्यापही आदेश त्यांना मिळालेले नाही आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. एकूणच या सर्व कर्मचाऱ्यांना विनाअट कायम सेवेत घेऊन त्यांचं समायोजन करण्यात यावं अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं. तेव्हा याच्यावर तात्काळ कार्यवाही केली गेली नाही तर येत्या 11 डिसेंबरपासून बिऱ्हाळ मोर्चा मंत्रालयावर काढण्यात येणार आहे. नाशिक येथून हा बिऱ्हाळ मोर्चा मुंबई मंत्रालयापर्यंत नेला जाणार असून त्या ठिकाणी सर्व कर्मचारी सामूहिकरित्या आत्मदहन करणार असा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी कृती समितीचे जितेंद्र गुरव, जब्बार तळवी, याकूब तळवी, अशोक पावरा, बट्या चमा पावरा, रविकुमार बारेला, जितेंद्र पावरा, इब्राहिम तळवी, मुबारक तळवी, रशिदा तळवी, प्रकाश चौहान, विनोद तळवी, कुर्बान तळवी, असलम तळवी, खुशाल कोडी, जगदीश निकम, जुम्मा तळवी, नसीबा तळवी, तनुजा तळवी, रफिक तळवी, कृष्णा पवार, तुकाराम बारेला, किसना पावरा, JS तळवी, DB कोडी सह रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी या प्रसंगी येथील प्रकल्प कार्यालयाचे कक्ष अधीक्षक आहिरे यांच्याकडे निवेदन दिले आहे. आदिवासी विकास विभाग आश्रमशाळेतील वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारी तासिका कर्मचारी यांचे शासन सेवेत समायोजन करण्यासाठी विनंती व मागणी वारंवार करूनही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न केल्याने
वेळेची बाब म्हणून शासन सेवेत समायोजन व्हावे यासाठी दिनांक 11/12/2020 पासून नाशिक आयुक्तालय ते मुंबई मंत्रालय येथे बिढाव मोर्चा काढून मंत्रालयात आत्मदहन करण्याबाबत आमच्या मागण्या फक्त दोनच आहेत. शासन आणि प्रशासनाच्या दरबारी सर्व वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना शासन सेवेत एका वेळची बाब म्हणून विनाअट समायोजन करण्यात यावे. दुसरी, समायोजन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारी तासिका कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर हजर करून सेवा सुरक्षा प्रदान करण्यात यावी. या एवढ्या फक्त आमच्या मागण्या आहेत. तालुक्यातील हिंगोणा येथे हटकर कॉलनीमध्ये एका घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. हिंगोणा तालुका यावल येथील हटकर कॉलनीतील रहिवासी अभिमान किटकुल पाटील यांच्या राहत्या घराला सोमवारी सकाळी 10 वाजता अचानक आग लागली. या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी सामान जळून खाक झाले. अभिमान पाटील व त्यांचे कुटुंबीय शेती कामासाठी गेले होते. आग लागल्याचे निदर्शनास येताच कॉलनीतील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणली असली तरी या आगीत खाटा, अंथरूण, पांघरूण, अन्नधान्य जळून खाक झाले. या घटनेचा पंचनामा हिंगोणा तलाठी दीपक गवईत यांनी केला आहे. या घटनेमध्ये 36,000चे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अशा पद्धतीने पाटील कुटुंबियाच्या घराला आग लागून झालेल्या नुकसानाबद्दल गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बामनोद येथे सन 2014-15 मध्ये लिपिक पदाची भरती प्रक्रिया पार पडली होती. तेव्हा या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार सोमवारी पंचायत समितीमध्ये एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बामनोद गावातील हितेश अरुण सोनवणे या तरुणाने दिलेल्या तक्रारनुसार भरती प्रक्रियेसाठी गावात जाहिरात काढण्यात आलेली नव्हती. भरती करताना अनेक निकष डावलून भरती झाली आहे. तेव्हा लिपिक भरतीची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी असून सदर तक्रार निवेदन गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्याकडे हितेश सोनवणे यांनी दिले आहे. काय विषय सांगू नका. तालुक्यातील भालशिव पिंपरी फाट्याजवळ टाकरखेडा ते यावल रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवारी रात्री सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, पोलीस नाईक राहुल चौधरी, सुशील घुगे हे रात्रीच्या गस्तीवर असताना भालशिव पिंपरी फाट्याजवळ टाकरखेडा ते यावल रस्त्यावर वाहन चालक गणेश उर्फ रोशन धोंडू कोडी राहणार साकेगाव तालुका भुसावळ हा डंपर क्रमांक MWD 9728 द्वारे चोरीची अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळून आला. तेव्हा सदरील वाहनाचा पंचनामा करून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस कर्मचारी सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गौण खनिज कायदा कलम 48 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक SB पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कैलास चौहान करीत आहे. यावल शहरातील बुरुज चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. रविवारी रात्री उशिरा या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन समाज बांधवांनी केलं होतं. या ठिकाणी फलकाचं पूजन रिपाईचे आठवडे गटाचे तालुकाध्यक्ष अरुण गजरे, भीमराव गजरे, दिलीप गजरे, कुलदीप गजरे, विश्वास मेढे, देविदास गजरे, बबलू गजरे, मिलिंद गजरे, सागर गजरे, गजानन कोळी, युवराज भास्कर, सोहन गजरे, अरुण आनंदा गजरे, सुमित निकम, आकाश महिरे, आबा गजरे, अशोक गजरे, आनंदा गजरे, सुरेश डांबरे, पंकज हिवरेसह समाज बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले व या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं.
शहरातील पंचशील नगरामध्ये देखील अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शहरातील पंचशील नगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक मनोहर सोनवणे, सुरेश नेटके, अनिल जंजाळे, नईम शेख, विक्की गजरे, प्रमोद पारदे, कुलदीप गजरे, बबलू गजरे, शशिकांत तायडे, चंदू पारधे, मधुकर सोनवणे, अरुण गजरे, गौतम गजरे, सुरेखा पारधे, विनोद सोनवणे, विजय गजरे, भीमराव गजरे, सुभाष गजरे, रॉकी गजरे, कमलाकर जाधव, अतुल गजरे, प्रदीप गजरे, भूषण कोळी, करण अडकमोल सह समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वैरमणि सिक्खापदं समादयामि. अरिन्दाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. कामेन्द्रचारा वैरमणि सिक्खापदं समादयामि. मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादयामि. सूरामेरमज्जत्वमार्गाना वैरमणि सिक्खापदं समादयामि. बोलो दीनो भगवान की जय. वडरी तालुका यावल गावात देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषदच्या सदस्या सौभाग्यवती सविता भालेराव यांचे पती अतुल भालेराव, अजय भालेराव, नामदेव खैरनार, योगराज खैरनार, जीवन भालेराव, कुंदन बागुल, रवींद्र बागुल, लंकेश झारखंडे, किरण बागुल, पंकज बागुल, उमेश भालेराव, गोपाल खैरनार, संदीप लोहार, नथू जाधव, किरण सोनवणे, ज्ञानेश्वर लोहार सह समाज बांधव उपस्थित होते. अंजाडे तालुका यावल या गावात देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिननिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन जिल्हा परिषदच्या सदस्या नंदाताई सपकाळे यांचे पती दिलीप सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संदीप निकम, सागर सपकाळे, कुणाल निकम, दीपक निकम, तुषार सपकाळे, आकाश सपकाळे, विकी सपकाळे, सूरज सपकाळे, सचिन वाघ, रोहित सपकाळे, विनोद सपकाळे, सोमनाथ सपकाळे, निखिल निकम, दिगंबर सपकाळे, नारायण सपकाळे, रमेश सपकाळे, गंगाराम सपकाळे, सुनील सपकाळे सह समाज बांधवांची उपस्थिती होती. इकडे भेटावा इकडे हा त्याच्यावर तालुक्यातील कोरपावली येथील रहिवासी ॲडव्होकेट रियाज बशीर पटेल यांची नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकील सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप भैया पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. या प्रसंगी माजी आमदार मनीष दादा जैन, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विलास भाऊसाहेब पाटील, योगेश देसले, ललित बागुल, अनिल साठे, प्राध्यापक मुकेश शेवले, राष्ट्रवादी आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष MB तळवी, देवकांत पाटील सह मान्यवरांची उपस्थिती होती. तेव्हा त्यांची या पदावर झालेल्या निवडीबद्दल यावल शहर व तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.